पाण्यासाठी पिंपळखुटा येथील आदिवासींची कसरत. सरकारची जल जीवन मिशन योजना फक्त कागदावरच. आदिवासींनी स्वखर्चाने व मेहनतीने केली पाण्याची व्यवस्था, प्रशासनाचे दुर्लक्ष. अक्कलकुवा तालुक्यात जल जीवन मिशन ही भारत सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे, ज्याद्वारे प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला नळाद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जाते. नंदुरबार जिल्ह्यात या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा पाणी व स्वच्छता अभियान, जिल्हा परिषद अंतर्गत काम सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी पाड्यांसह प्रत्येक ग्रामीण घरोघरी नळाद्वारे पिण्याचे स्वच्छ व पुरेसे पाणी पोहोचवणे हे या योजनेचा मुख्य उद्देश आहे. परंतु अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुटा, मोठा तोलवापाडा सारख्या दुर्गम भागात ही योजना नुसती नावापुरती व कागदोपत्रीच असून येथील आदिवासी बांधव आजही थेंब थेंब पाण्यासाठी रानोरानी भटकतात. शासनाकडे अनेकदा निवेदने देऊन व्यथा मांडूनही दुर्लक्ष होत असल्याने येथील आदिवासींनी स्वमेहनतीने डोंगरावरच एक हौद खोदला. त्या हौदातून नळीवाटे आपल्या पाड्यात 2 किलोमीटरपर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी मोठी कसरत केली आहे. पिंपळखुटा, मोठा तोलवापाडा हा पाडा ग्रामपंचायत पिंपळखुटा अंतर्गत येतो. सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील पिंपळखुटा ग्रामपंचायत अंतर्गत येणा या तोलवापाडा या पाड्यात 66 कुटुंबे राहत असून लोकसंख्या 455 आहे. पिंपळखुटा ते मोठा तोलवापाडा या गावाचे अंतर केवळ 4 किलोमीटर आहे. स्वातंत्र्याची 79 वर्षे झाली तरी येथील आदिवासी रस्ता, पाणी, वीज, शाळा, अंगणवाडी, दवाखाना या प्राथमिक सुविधांपासून वंचित आहेत. फायटर्स या सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात भेट देऊन तेथील रहिवाशांच्या समस्या जाणून घेतल्या. जल जीवन मिशन योजनेअंतर्गत पिंपळखुटा, मोठा तोलवापाडा येथे पाण्याची सोय करण्याची मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे करण्यात आली आहे. सातपुडा मिरर न्यूज नेटवर्कचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. बातमी व जाहिरासाठी संपर्क 9423497275. हम लोग यहाँ धड़गांव अक्कलकुवा तालुका के पिंपड़खुट नाम के गांव में यहाँ आए हुए हैं। यहाँ के हमारे आदिवासी भाइयों को पानी की पीने की समस्या का ये स्थिति देख के हम लोगों को ये बोलना पड़ रहा है कि शासन प्रशासन, नेता, सरकार, कलेक्टर ये कोई ध्यान नहीं दे रहे हैं। और ये समस्या ऐसी है कि ये पहाड़ों में से पाइपलाइन करके नैसर्गिक तरीके से यहाँ तक पानी लाके पीने के लिए मजबूर हैं। यहाँ के लोगों के लिए ना तो रास्ता है, ना पानी की व्यवस्था है और ना पुलिया है। और यहाँ शून्य तरह की बेसिक सुविधाएं शून्य है। कोई सुविधा शासन प्रशासन ने यहाँ तक पहुँचाई नहीं है। देश के 70 साल की आज़ादी के बाद भी आज यहाँ हमारे गरीब आदिवासियों के बेहाल है। यहाँ भूखे प्यासे रहते हैं पहाड़ों में, जंगलों में। और यहाँ के इलाके में ये 10 बार काम हो गया कागज़ पर वास्तविक में मैदानी हालत में ये हालत है। ये हम यहाँ बयां करने के लिए, देखने के लिए, विजिट करने के लिए हमारे लोगों के बीच में आए हैं। बस। नमस्कार. पिंपळखुटा तोलापाडा येथे आमच्या पाण्याची समस्यामुळे आम्हाला इथे जल जीवन मिशन अंतर्गत 91.99 लाख इतकी निधी मंजूर आहे. तर ही निधी लवकरात लवकर काम व्हावे म्हणून आम्ही इथे आज हे छोटंसं इथे पाहणीसाठी आलो आहे गावकरी म्हणून. तर आम्हाला दोन ठिकाणी आमची तोलापाडा येथे वस्ती आहे, तिकडे पाण्याची व्यवस्था करून द्यावे म्हणून आम्ही आज इकडे हे एक छोटेसे पाहण्यासाठी आलेलो आहे. तर मला आमची विनंती आहे की ही जो विहीर आहे, छोटाचे कुवा याच्यावर वरती बांधून द्यायला पाहिजे. कारण की इकडं वरती पण लोक राहत आहे, त्यांच्यासाठी पण फायदा होईल, इकडं खाली पण त्यासाठी पण फायदा होईल. म्हणून इथं वरती सेंटरला एक वायर बांधून देण्यासाठी शासनाला विनंती आहे.